मुख्यमंत्री फडणवीस आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत। प्रहारची कर्जमाफीसाठी बॅनरबाजी देखील झाली आहे, तर कर्जमाफीची तारीख घोषित करा अशा आशयाचे हे प्रहारचे बॅनर लागलेले आहेत। बॅनरबाजी आणि घोषणाबाजी करणाऱ्यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलंय। प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं अमरावतीत प्रहारच्या कार्यकर्त्यांचा, पोलिसांचा आणि राज्य सरकारचा निषेध केला गेला। या संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दाहाट यांनी। पाहूयात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या मुर्शी दौऱ्यावर आहे। मात्र त्यापूर्वी जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा प्रहार संघटना आक्रमक केलेली आहे। आज जर पाहिलं तर मुर्शी शहरामध्ये मुख्यमंत्री काही वेळातच मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार आहे। तत्पूर्वी जर पाहिलं तर प्रहारच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि बॅनरबाजी करण्यात आल्यामुळे जे संपूर्ण बॅनर काढण्यात आलेला आहे। जर पाहिलं तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी काही प्रहारचे कार्यकर्ते आहेत। तर काय सांगणार, तुमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे, बॅनरबाजी केलेली आहे, काय मागणी आहे तुमची? हे राज्य शेतकरी हिताचं आहे का शेतकरी विरोधी आहे आम्हाला समजत नाही आहे। म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात अधिवेशनात सांगितलं होतं की आम्ही समिती घोषित करतोय, पण ती समितीचं काय झालं अजून त्याचं निष्कर्ष काही झालेलं नाही आहे। म्हणजे सामान्य जनतेला, सामान्य शेतकऱ्यांना, मुख्यमंत्र्यांना काही विचारण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे आणि त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमच्या ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दडपशाही करून त्या ठिकाणी डिटेन केलेलं आहे। शेतकऱ्याच्या मतावर हे महायुतीचं सरकार बनलं आहे आणि तेच शेतकरी आज कर्जमाफीची तारीख मागत आहे। तारीख सांगा, तारीख सांगा, तारीख सांगा, तरी हे सरकार तारीख सांगत नाही आहे आणि कार्यकर्त्यांनाच आज अटक करत आहे। म्हणून आम्ही या मुख्यमंत्र्याचा, पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहोत। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची नेमकी प्रतिक्रिया आली, नेमकी बच्चू कडूंची यावर नेमकी काय भूमिका असणार आहे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।